या दोन धावांनी वाशाळा संघाचा धावफलकाचा 2 धावा. बघूया पुढील चेंडू आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. बघूया त्या वेळेला मात्र चुकी करत नाहीत क्षेत्ररक्षक आणि पहिला आदरा बसलाय वाशाळा संघाला शिवाजीच्या रूपामध्ये. मुकेश याच्या मार्फत झेल बघायला मिळाला. चांगला अंदाज घेतला मुकेश याने आणि शिवाजी याला माघारी परतवला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतात योगेश भोईर. पुढील चेंडू आहे. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता समीर. तर बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पहिलं षटक हाताळतोय संजय. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंमध्ये त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय तो शिवाजी. बघूया पुढील चेंडू संजयचा. स्ट्राइक एंडवर आहे योगेश. या वेळेला सुंदर गोलंदाजी. बघूया निर्धाव चेंडू बघायला मिळाला. त्या ठिकाणी योगेशसाठी पुढील चेंडू असेल. चांगला फटका आहे. बघूया त्या ठिकाणी चुकी झाली होती. समीर याच्याकडनं खूपच घाई केली होती. समीर याने योगेशने त्याला थांबवलं कारण की चेंडू हा हातामध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. नक्कीच संधी निर्माण झाली होती धावबाद करण्याची परंतु फेकी मात्र चुकीची बघायला मिळाली. त्यावर नक्कीच समीर याला जीवदान मिळाले. पाच चेंडू षटकातील शेवटचा चेंडू आहे. या वेळेला मात्र सुंदर फटका बघायला मिळाला. चेंडू जातोय एक टप्पा पडल्यानंतर चौकार 4 धावांसाठी. तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. एक फलंदाज नक्कीच बाद झाला शिवाजी. तसा झेल घेतला मुकेश याने. संघाचे शिवाजी आणि समीर. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतोय सागर.
दुसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्यात यश आले ते मुकेश याला. समीर माघारी परतल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आला सागर. स्ट्रायकिंग एंडवर दिसतोय फलंदाज योगेश. तर बघा योगेशसाठी पुढील चेंडू असेल मुकेशचा. या वेळेला लेग साईडला मारलेला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण मात्र होईपर्यंत 2 धावा पूर्ण झाला. या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 9 धावा. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू मुकेशचा. यावेळेस स्वैर मारा. पंचांनी चेंडू घोषित केलाय. नो चेंडू घोषित केला पंचांनी. स्ट्राइक एंडवर आहेत योगेश आणि फ्रेडचा चेंडू असेल. तर बघूया पुढील चेंडू फ्रेडचा चेंडू असेल. धावसंख्या झाली आहे 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते धामणी संघाकडून मुकेश याच्या माध्यमातून. या वेळेला फ्रेडचा चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळला गेला. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 12 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर दिसतोय मुकेश. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत मुकेशाचे. एक फलंदाज देखील बाद केला मुकेशाने. बघूया पुढील चेंडू योगेशसाठी. या वेळेला बॅटची एज आणि योगेश बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा फलंदाज बाद. जवळ जवळ हादऱ्यावर हादरे बसतायत वाशाळा संघाला. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. 3 मोठे फलंदाज तंबूमध्ये परतवलेत. शिवाजी, समीर आणि सर्वात जर मोठा फलंदाज बघायला गेला तर योगेश भोईर याला बाद केलंय मुकेशाने. चांगला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाशाळ संघाची धावसंख्या बघायला मिळते 12 धावा आणि 3 महत्त्वाचे फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत वाशाळ संघाचे. आता मैदानावरती फलंदाज त्या ठिकाणी आहेत सागर आणि प्रभाकर.
तिसरा षटक घेऊन आलाय उमेश. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी बोलावलं गेलं उमेश याला. बघूया उमेशच्या षटकातील पहिला चेंडू सुरेख त्या ठिकाणी फटका बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे सागरचा आणि दोन्ही धावा त्या ठिकाणी पूर्ण झाला. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 14 धावा. तर सागर आणि प्रभाकर मैदानावरती दिसत आहेत. पुढील चेंडू असेल उमेशचा सागरसाठी. या वेळेला कडक फटका बघायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय चौकार 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी. नक्कीच आपल्या संघाला त्या ठिकाणी सावरतोय तो सागर. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 18 धावा. सुंदर फलंदाजी. 2 चेंडू आणि 6 धावा त्या ठिकाणी जमा केल्या तर आपल्या संघासाठी सागर याने चांगली फलंदाजी करतोय सागर. पुढील चेंडू असेल सागरसाठी. षटकातील तिसरा चेंडू. या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे. बघूया चेंडू त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये. त्यावर 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी वाशाळ संघाची धावसंख्या झाली 20 धावा. तर बघूया 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 3 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्या. काय फटका बघायला मिळाला या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय. एक टप्पा घेतल्यानंतर 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी सागराच्या बॅट मधून बघायला मिळते. जे 3 फलंदाज बाद झालेत ना त्यांची बिलकुल त्या ठिकाणी कमतरता भासू देत नाही सागर. सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा बघायला मिळाल्या. सागर देखील 12 धावांवरती खेळतोय. सुंदर फलंदाजी आणि संघाची धावसंख्या झाली 24 धावा. बघूया पुढील चेंडू असेल उमेश याचा सागरसाठी. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र बॅटची त्या ठिकाणी किनार घेऊन चेंडू जातो आहे डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 25 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडवर आहे प्रभाकर. प्रभाकरसाठी पुढील चेंडू असेल उमेशचा. या वेळेला मोठा फटका बघायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कोणतीही चूक नाही. सुंदर झेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय प्रभाकर. तर षटक क्रमांक 3 ठिकाणी संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाशाळा संघाची धावसंख्या झाली 25 धावा. प्रभाकर मात्र त्या ठिकाणी बाद झाला. सुंदर झेल बघायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी. धावसंख्या झाली आहे 25 धावा. तर बघूया 4थं षटक घेऊन आलाय संजय. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजाला 4थं षटक टाकण्यासाठी बोलावलं गेलं. आणि आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आले मैदानामध्ये रवी. स्ट्राइक एंडवर आहे सागर, ज्याने आतापर्यंत सुंदर फलंदाजी केली आहे. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय सागर. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. बघूया अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर 4थं षटक घेऊन आलाय संजय. संजयचा पहिला चेंडू असेल सागरसाठी. वाह,
काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते सागर मार्फत. त्या ठिकाणी सुंदर ड्राईव्ह बघायला मिळाला. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 27 धावा. बघूया पुढील चेंडू असेल सागरसाठी संजयचा. या वेळेला सुंदर फटका पुन्हा एकदा सागरच्या बॅट मधून बघायला मिळतोय. चौकार 4 धावांसाठी. काय लाजवाब फलंदाजी बघायला मिळते सागर याची. खरंच त्या ठिकाणी सावरतोय आपल्या संघाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 31 धावा. आणि सागर वैयक्तिक 7 चेंडू आणि 19 धावांवरती खेळतोय. एक सुंदर खेळी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच त्याला माहिती आहे की आपले महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. तर सागर हा आपल्या संघाला ना सावरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. 7 चेंडू आणि 19 धावांची खेळी आतापर्यंत झालेली सागरची. सागरसाठी पुढील चेंडू संजयाचा. या वेळेला मात्र चेंडू त्या ठिकाणी पायांवर आदळला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या जागच्या जागीच बघायला मिळते 31. 31 धावा. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 4था चेंडू घेऊन जातोय संजय. बघूया पुढील चेंडू असेल षटकातील 4था चेंडू सागरसाठी. या वेळेस पुन्हा एकदा फटका बघायला मिळाला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फेकी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. नक्कीच धोक्याची घंटा या ठिकाणी वाजली होती. जर फेकी त्या ठिकाणी केली असती ना यष्टीरक्षकाकडे तर सागर हा कदाचित बाद झाला असता. परंतु 2 धावा त्या ठिकाणी सुखरूप पूर्ण झाल्या. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 33 धावा. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आहे सागर ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे सागर. या वेळेला मात्र सुंदर चेंडू बघायला मिळाला. अगदी स्टंपवरून गेलेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर आहे सागर. तर 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय संजय सागरसाठी. या वेळेला फटका साजवला लेग साइडच्या दिशेला. चेंडू त्या ठिकाणी एक टप्पा घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 37 धावा. एक लाजवाब फलंदाजी बघायला मिळते सागर मार्फत. सागरची जर धावसंख्या बघायला गेलं ना तर 11 चेंडू आणि 25 धावांची त्या ठिकाणी खेळी केलेली आहे सागर याने. नक्कीच आपल्या संघाला सावरलंय सागरने. 3 दिग्गज मोठे फलंदाज बाद झालेत वाशाळा संघाचे. बघायला गेलं तर समीर, योगेश आणि शिवाजी हे फलंदाज बाद झाल्यानंतर सागर आला. त्याने धावफलक त्या ठिकाणी धावताच ठेवलं. आणि आता बघायला गेलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर वाशाळा संघाची धावसंख्या झाली 37 धावा. फलंदाज बाद झालेत वाशाळा संघाचे. 4 फलंदाज बाद झालेत. तर ड्रिंक्स ब्रेक आहे 1 मिनिटाचा. तर ड्रिंक्स ब्रेक नंतर 5वं षटक घेऊन आला मुकेश. धावसंख्या झाली आहे 37 धावा. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर मैदानावरती फलंदाज आहेत तर रवी आणि सागर.
तर रवीसाठी पुढील चेंडू असेल. दुसरा षटक घेऊन आला वैयक्तिक मुकेश. मुकेश त्या ठिकाणी काहीतरी अडथळा निर्माण झाला धावण्यामध्ये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर परततोय मुकेश. स्ट्राईक एंडवर आहे रवी. त्याचा सामना करेल मुकेशचा. या वेळेला लोअर फुल टच चेंडू होता. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. लेग साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता रवी याचा, परंतु चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू. बघूया 5व्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय मुकेश. पहिलाच चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळला गेला. धावसंख्या स्कोर कार्डवर बघायला मिळते वाशाळा संघाची 37 धावा. या वेळेला स्वर मारा वाईड चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि या वाईड चेंडूने एक धाव वाढते. धावसंख्या झाली 38 धावा. पुढील चेंडू रवीसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या झाली 39 धावा. पहिला चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळाला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू हाताळले. बघूया पुढील चेंडू असेल आणि या वेळेला मात्र हॅट्रिक होते वाईड चेंडूंची. ज्या वेळेला आपण 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाज बाद करतो ना त्यावेळेस आपण आनंद साजरा करतो. पण ज्यावेळेस आपण 3 चेंडू आणि 3 वाईड जर टाकले ना तर नक्कीच आपल्याला दुःख होतं. कारण की त्यावेळेस ना समोरच्या संघाला धावा मिळतात. तर अशा एकूण 3 धावा मिळाल्यात वाशाळा या संघाला आणि धावसंख्या येऊन पोहोचली 40 धावांवरती. बघूया आता पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो मुकेश. स्ट्राईक एंडवर आहेत रवी. ज्यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आहे लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी होईपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली आणि मात्र 2 धाव्यांवरतीच त्या ठिकाणी थांबवले रवी आणि सागर याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 42 धावा. तर बघूया 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत षटकातील. जवळजवळ आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. बघूया पुढील चेंडू मुकेशचा. रवीसाठी लोवर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेला. तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि चेंडू क्रमांक 6वा टाकला गेला. त्यामध्ये 3 चेंडू वाईड बघायला मिळाले. बघूया षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आणि या वेळेला मात्र काय घडलंय त्याच दिशेला फटका खेळायला गेला रवी आणि त्रिफळाचीत झालाय. पुन्हा एकदा एक फलंदाज बाद झालाय वाशाळा संघाचा. फलंदाज क्रमांक 5वा रवी सोनवणे बाद झालाय. धावसंख्या झाली 42 धावा. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळतील. बलराम नवीन फलंदाज मैदानामध्ये वाशाळा संघाचे. तर अजूनही सागर मैदानामध्ये आहे ज्याने वैयक्तिक धावसंख्या जर बघायला गेली सागरची 11 चेंडू आणि 25 धावा सागर याने वैयक्तिक केल्यात. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया स्ट्रायकिंग एंडवर आहेत नवीन फलंदाज बलराम. बलरामसाठी पुढील चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 43 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आहे.
स्ट्राईकला आहेत सागर. बघू या इनिंग मधील अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 फलंदाज नक्कीच बाद झालेत वाशाळा या संघाचे आणि आतापर्यंत धावसंख्या झाली 43 धावा. तर स्ट्रायकिंग एंडवर आता बघायला मिळतील सागर. षटकातील शेवटचा चेंडू असेल मुकेशचा. बघूया पुढील चेंडू मुकेश याचा सागरसाठी. यावेळेस चांगला चेंडू होता. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं फेकी होईपर्यंत मात्र एकदा पूर्ण केली. षटक संपलं. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर वाशाळा संघाची धावसंख्या झाली 44 धावा. तर बघूया एक षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर या एक षटकामध्ये किती धावा जमा करतील हे दोन फलंदाज बलराम आणि सागर. 5 षटकांनंतर धावसंख्या 44 बघायला मिळते स्कोर कार्ड वरती. आणि या एका षटकामध्ये मला तरी वाटतं जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी कराव्या लागतील कारण की समोर संघ आहे तो धामणी संघ. तर बघूया 6वं षटक घेऊन आला राकेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वं षटक घेऊन आला राकेश. स्ट्राईकला आहे सागर. बघू शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय राकेश. या वेळेला सुंदर चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली सुरुवात झाली त्या ठिकाणी राकेशाची आपल्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू निर्धाव बघायला मिळाला. बघूया 5 चेंडू शिल्लक आहेत. संख्या झाली. या वेळेला फुलटच चेंडूला भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. आणि या ठिकाणी संघाचं त्या ठिकाणी अर्धशतक बघायला मिळतंय. धावफलकावरती 50 धावा. लाजवाब फलंदाजी सागरच्या माध्यमातून. बघूया पुढील चेंडू असेल सागरसाठी. राकेश याचा. या वेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 51 धावा. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या. राकेश याने पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता. त्यानंतर दुसरा चेंडू जर बघायला गेलं तर फुलटा चेंडू होता लेग साइडला भिरकावून दिला सागराने 6 धावांसाठी. दरम्यान तिसरा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. चौथा चेंडू बलरामसाठी. त्या ठिकाणी बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 52 धावा. बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. स्ट्रायकिंग एंडवर आता सागर बघायला मिळतोय ज्याने आतापर्यंत वैयक्तिक 33 धावा केल्यात. 15 चेंडू आणि 33 धावांची लाजवाब खेळी केली. नक्कीच आपल्या संघाला त्या ठिकाणी संकटात गेला होता आपला संघ आणि त्या ठिकाणी चांगली फलंदाजी केली सागर याने. तर 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू असेल राकेश याचा. सागरसाठी चांगला फटका बघायला मिळतोय. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झालाय आणि तिसऱ्या धावेचा त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही. सागर याने थांबवलंय बलरामला की बस झालं. 2च धावा बस झालंय. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 54 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळेल राकेश. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. या शेवटचा चेंडूवरती मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यावरती फलंदाज बाद झाला बलराम. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर 54 धावा झाल्या वाशाळा संघाच्या आणि 55 धावांचे त्या ठिकाणी आव्हान आहे ते धामणी संघाला.
हॅलो. तर एकता कसारा संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. माझ्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. आणि मेजर सचिन बांबळे यांनी यायचं आहे व्यासपीठावरती. तर 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. टॉसविन त्या ठिकाणी धामणी संघ झाला होता. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिल्याच 2 षटकांमध्ये महत्त्वाचे 3 फलंदाज बाद झाले होते. शिवाजी, समीर, योगेश असे 3 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर सागर आला. सागर याने आपल्या संघाला सावरलं. जवळजवळ 35 धावांचं त्याने योगदान दिलं आपल्या संघासाठी. 17 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या आणि 6 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्डवर आता धावसंख्या दिसते 54 धावा वाशाळा संघाची. तर बघूया हे 55 धावांचं जे टार्गेट आहे ते कशा प्रकारे क्रॉस करेल धामणी संघ. तर वाशाळा संघ मैदानामध्ये आलाय क्षेत्ररक्षणासाठी सज्ज. तर चला धामणी संघ आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 55 धावा त्या ठिकाणी टार्गेट आहे. 55 धावांचं वाशाळा संघाचं क्षेत्ररक्षण सजवून झालंय. त्या ठिकाणी पंचांची कामगिरी बघतायत अगदी पहिल्या दिवसापासून पंच एकनाथ डगळे आणि लेगपंचांची कामगिरी जर बघायला गेले या सामन्याची तर मोखावणे संघातील एक अष्टपैलू खेळाडू प्रवीण ज्याने आजच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं या मैदानावरती. आणि मोखावणे संघाची धावसंख्या जर बघायला गेली तर 100 धावा झाल्या. एक हायस्ट स्कोर त्या ठिकाणी आज बघायला मिळाला. समोर संघ होता तो सुसरवाडी संघ. तर सालामची जोडी मैदाना बघायला मिळते. धामणी संघाची समाधान आणि अमोल. स्ट्राईकला आहेत समाधान, नॉन स्ट्राईकला आहेत अमोल. प्रथम षटक घेऊन आला रवी. तर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल रवी. 55 धावांची आवश्यकता घेऊन मैदानामध्ये उतरलेत फलंदाज समाधान आणि अमोल. स्ट्राईक एंडवर आहेत अमोल, स्ट्राईक एंडवर आहेत समाधान. समाधानसाठी पहिला चेंडू रवी याचा. यावेळेला फटका चांगला आहे. बघूया मिड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकीपर्यंत एक धाव पूर्ण झाली. बघूया या एका धावाने धावखातं खोललंय ते धामणी या संघाचं. आणि यानंतर आपण आवाज ऐकाल माझे सहकारी मित्र सहसमालोचक कसाऱ्यातील एक कडक आवाजाचे समालोचक मंगेश उबाळे यांचा आवाज ऐकाल. बघूया पुढील चेंडू असेल रवीचा अमोलसाठी. या वेळेला
सुंदर चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बघूया पुढील चेंडू असेल. 2 चेंडू आणि 1 धाव झाली आहे धामणी या संघाची. पुढील चेंडू रवी याचा अमोलसाठी. यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. हॅलो, धन्यवाद नाना, चांगलं असं समालोचन केलं आपण. खरोखर मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती 2. 3 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू रवी यांचा. स्वेर मारा अवंतराशी 1 धाव. नावजलेले असे पंच एकनाथ डगळे. दोन्ही हात समांतर. अवंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 3. 3 चेंडू आणि 3 धावा. पुढील चेंडू रवी यांचा. त्यांचा सामना करेल तो समाधान. आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती चांगला असा फटका. खराब क्षेत्ररक्षण, परंतु डिक्लेअर झोन कडे 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 5. 4 चेंडू 5 धावा. षटकातील 5वा चेंडू रवी यांचा. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पाचवा चेंडू काहीशी दिशा भटकताने स्वेर मारा अंतराशी 1 धाव. या अंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 6. 4 चेंडू 6 धावा. 5वा चेंडू रवी यांचा. स्लोअर डिलिव्हरी म्हणावं लागेल. चेंडू फुल टच. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण, परंतु खराब फेकी म्हणावं लागेल. तिसरा धावेचा प्रयत्न. पंच धावा कळवायच्यात आम्हाला. पंच धावा कळवायच्यात आपण. 3 धावा. धन्यवाद पंच. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 9. 5 चेंडू 9 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. 55 धावांचा आव्हान ठेवले ते वाशाळा या संघाने. धामणी या संघापुढे नावजलेले दोन्हीही संघ. चांगली अशी ही स्पर्धा, चांगलं असं आयोजन नियोजन म्हणावं लागेल. वाशाळा प्रीमियर लीग पर्व 4. शेवटचा चेंडू समाधानकरिता. आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती चांगला असं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एका षटकाची सांगता धावसंख्या 9. सहा चेंडू आणि 9 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरा षटक घेऊन येतो तो योगेश. योगेश गायधरे नावजलेला गोलंदाज. लेफ्ट आर्म अर्ध विकेट मारा करेल तो योगेश. आत्ता मात्र डावखुरा गोलंदाज, तसेच फलंदाजीवरती देखील डावखुरा फलंदाज अमोल. पहिला चेंडू फेस करताना अमोल. पहिला चेंडू योगेश यांचा. चांगलीशी सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चांगलासा समाचार घेतला. पहिला चेंडू चौकार. योगेश यांचं स्वागत करताना अमोल यांनी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 13. 1 चेंडू आणि 13 धावा.
दुसरा चेंडू योगेशांचा चांगला असा फटका म्हणावा लागेल. चेंडू वन बाउंड चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं योगेशांचा. दरम्यान पुढील चेंडू योगेशांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो अमोल. मी अगोदरच सांगितलेलं दोन्ही नावाजलेले संघ त्यात ही सलामीची जोडी. चौकार षटकार मारण्यात माहीर. दुसरा चेंडू फेस करतील ते अमोल. आखूट टप्प्याचा चेंडू परंतु कमबॅक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू योगेशांचा. आत्ता मात्र मी अगोदरच सांगितलेलं चांगलासा कमबॅक त्यावरती गडी बाद होताना तो अमोल. चांगल्याशी गोलंदाजी चांगलासा कमबॅक. पहिल्या चेंडूवरती जर मोठा प्रहार झाला तर नक्कीच गोलंदाज काहीशी दिशा भटकतो. परंतु हा अनुभव म्हणावा लागेल योगेशांचा. चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर विकेट. आत्ता मात्र अमोल यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना तो उमेश. तीन चेंडू 4 धावा 1 गडी बाद असं समीकरण या षटकामधील चौथा चेंडू योगेशांचा. आता मात्र त्यांचा समाचार करतील समाधान. समाधान टू योगेश. चौथा चेंडू. चांगल्याशी संधी होती परंतु अपयशी. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 1 धाव. चोरटी धाव. बघूया येणारी वेळ सांगेल ही झेल सोडली की मॅच सोडली. चांगलासा फलंदाज म्हणून मानला जातो तो समाधान. पुढील चेंडू योगेशांचा. आत्ता मात्र त्यांचा सामना करेल तो उमेश. पाचवा चेंडू लेग साइडच्या दिशेने चांगलासा फटका. चेंडू डिक्लेअर. दोनकडे धाव घेताने 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 16. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू योगेशांचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याच्या नादात फलंदाज बीट होताने दुसऱ्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 16. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर विकेट त्यानंतर 1 धाव त्यानंतर 2 धावा त्यानंतर निर्धाव. एकूण 7 धावा खर्च केल्या 1 गडी बाद. आत्ता मात्र 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय रवी.
काहीच क्षेत्ररक्षण सजवताना रवी या मैदानाचा देखील चांगला अनुभव म्हणावा लागेल. पहिला चेंडू राईट ऑफ राऊंड द विकेट मारा करेल तो रवी. पहिला चेंडू समाधान करिता चेंडू चांगलासा हाताळला. तितकी चांगलीशी झेल म्हणावं लागेल योगेश यांची. समाधान यांना तंबूत परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती झटका, मोठा झटका म्हणावा लागेल. समाधान यांची जागा सावण्यासाठी मैदानात येताना संजय. आता मात्र दुसरा चेंडू उमेश करिता. बघूया कसा समाचार घेतो उमेश. बॅटची किनार घेऊन गेलेला हा चेंडू डिक्लेअर झोन कडे. एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 17. 2 चेंडू आणि 17 धावा. षटकातील 4 चेंडू उर्वरित. तिसरा चेंडू रवी यांचा. पंचांना सूचना देण्यात येते वेळ झालेला आहे. कृपया सामना जरा लवकरात लवकर आपण घाई करायची आहे. सर्वांना सांगायचं खेळाडूंना आपण. दरम्यान पुढील चेंडू आत्ता मात्र खोलवर मारा. खोलवर मारा पंचाकडे दाद मागताने. दोन्ही पंचांची मीटिंग म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू. चांगलासा डिसिजन म्हणावं लागेल. दरम्यान पुढील चेंडू रवी यांचा संजय करिता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना. दरम्यान पुढील चेंडू पाचवा चेंडू. काहीसा स्लोअर डिलिव्हरी म्हणावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा गडी बाद करण्यात यश मिळालं ते रवी यांना. शेवटचा चेंडू. कृपया समालोचक कक्षामध्ये आपण जार घेऊन यायचं आहे. दरम्यान शेवटचा चेंडू रवी यांचा. धावसंख्या 17. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 3 षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 17. यानंतर होणारा सामना एकता कसारा विरुद्ध पेंढरी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचंय. यांचं नाणेफेकचा कौल करतील विष्णू धानके सर. विष्णू धानके सर यांना विनंती करतो की आपण एकता कसारा विरुद्ध पेंढरी या दोन्ही संघाच्या संघनायकाचा या सामन्याचा नाणेफेकाचा कौल करायचा आहे. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय ते योगेश.
पेंढरी संघाचा संघनायक पहिला चेंडू योगेश यांचा चांगलासा फटका त्यावरती बघूया किती धावा जमा करतोय. एक धाव पूर्ण. इतकंच चांगलासा शतरक्षण म्हणावं लागेल. एकाच धावावरती समाधान म्हणावं लागेल. एका धावेने धावसंख्यात भर धावसंख्या होती ती 18. संत गतीने चाललेला हा सामना यानंतर होणारा सामना एकता कसारा विरुद्ध पेंढरी दोन्ही संघाचा नाणेफेकीचा कौल होताने टॉस का बॉस मध्ये पुढील चेंडू योगेश यांचा काहीशे हातांची जादू दाखवताना बोटांची जादू दाखवताना गोलंदाज योगेश पुढील चेंडू योगेश यांचा पेंढरी संघ नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं व फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते एकता कसारा या संघाला. निर्धाव चेंडू चौथा चेंडू चांगलासा फटका उत्तुंग फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगल्याची झेल बाद होताना तो मुकेश चांगल्याची झेल म्हणावं लागेल. रवी यांच्याकडनं मुकेश यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात राकेश. पुढील चेंडू योगेश यांचा चांगल्याशी गोलंदाजी कुठल्याही प्रकारचा बॅटचा मिडल होऊन देत नाही तो गोलंदाज. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 20. 5 चेंडू आणि 20 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू योगेश यांचा फुलटॉ चेंडू चांगलासा फटका तितकीच चांगली अशी झेल म्हणावं लागेल शिवाजी यांच्याकडनं. शेवटच्या चेंडूवर तिकडे बाद होताने 4 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 20. चार षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 20. 5 गडीच्या मोबदल्यात या सामन्याला खूप उशीर झालेला आहे. मी विनंती करतो वाशाळा संघाला कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये. पंच आपण घाई करायला सांगायची वाशाळा संघाच्या कर्णधाराला. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन येतोय तो योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल योगेश.
पहिला चेंडू चांगल्यासा हाताळताना डिक्लेअर झोन कडे जाताना पहिला चेंडू एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 21. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. पुढील चेंडू योगेशांचा. योगेश टू रवी. राकेश चांगलासा फटका. राकेशांच्या बॅट मधून निघालेला कार्पेट शॉट मारावा लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 23. 3 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू आता मात्र उत्तुंग फटका. क्षेत्ररक्षक समीर. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू वन बाउन्स. चौकार. झेल घेण्याची चांगली अशी संधी होती परंतु कुठल्याही प्रकारचा झेल टिपता आला नाही समीर यांना. दरम्यान या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 27. 4 चेंडू आणि 27. 5वा चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगली अशी संधी होती परंतु गमवताना क्षेत्ररक्षक. दरम्यान 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 29. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. खराब फेकी म्हणावं लागेल शिवाजी यांची परंतु चांगलासा बॅकअप. धाव बाद होताना तो राकेश. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 31. अजूनही 24 धावांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक घेऊन येतोय. अंतिम षटक घेऊन येतो शिवाजी. 6 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू खराब चेंडू म्हणावं लागेल. स्क्वेअर मारा. अंतराशी 1 धाव. या अंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 32. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखुटाप्याचा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 36. आता मात्र काहीच समीकरण बदलताना 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा खुट्टाप्याचा चेंडू. त्यावरती चांगलासा फटका. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. चार चेंडू आणि 15 धावांची गरज. लगातार 3 चौकार मारल्यास निजामभाई शेख यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फलंदाज कल्पेश याला
पुढील चेंडू शिवाजी यांचा निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. आता मात्र काहीसं समीकरण बदलताना 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 चौकार मारून अपेक्षित केलं त्या फलंदाज यांनी. दरम्यान पुन्हा एकदा झेलपाद होताना तो फलंदाज कल्पेश. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. 5वा चेंडू शिवाजी यांचा. फुलटॉस चेंडू बिमर म्हणावं लागेल. नो चेंडू. 2 चेंडू 2 धावा एकूण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 42. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजाला सूचना देण्यात नो चेंडू. खराब चेंडू. गोलंदाज बाद केला जाईल. पंच या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही शिवाजी यांना. दरम्यान एकूण 2 धावा. आता मात्र समीकरण बदलताना 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 षटकार जर का फलंदाजाने मारले तर नक्कीच आपला संघ विजयी होऊ शकतो. 2 चेंडू उर्वरित. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. हा चेंडू नक्कीच पंच फ्रीट असेल का? फ्रीट. निर्धाव चेंडू. 1 चेंडू 11 धावा. यानंतर होणारा सामना पेंढरी विरुद्ध एकता कसरा. पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतो. शेवटचा चेंडू या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाशाळा संघ विजयी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच जे पराभूत झालेला संघ त्यांचं देखील मी कौतुक करतो. चांगला असा आपण खेळ दाखवला, दर्शविला, त्याकरता आपलं देखील कौतुक. दरम्यान यानंतर होणारा सामना एकता कसरा विरुद्ध पेंढरी. पेंढरी या संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम शतरक्षण स्वीकारलं व फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते कसरा एकता या संघाला. आत्ताच झालेला या सामन्यामधील सामनावीरचा पुरस्कार जो पटकावतो